नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान इयत्ता 8वी, 9वा लेसन आपत्ती व्यवस्थापन. आपल्याला माहीतच आहे, भूकंप, पूर येणे किंवा ज्वालामुखीचा उद्रेक किंवा दरड कोसळणे किंवा आग लागणे याच्यासारख्या विविध कॅलॅमिटीज म्हणजेच आपत्ती आपण बघितलेल्या आहेत. त्यापैकी भूकंप, आग आणि दरड कोसळणे याच्याविषयी आपण या पाठात जाणून घेऊया. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या आपत्ती जर आपल्यावर ओढवल्या तर आपण काय करावे याच्याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. बघूया तर भूकंप म्हणजे काय, भूकंप होतो कसा आणि भूकंप झाल्यावर कोणती खबरदारी घ्यावी. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, या स्लाइडच्या सुरुवातीलाच काही क्वेश्चन्स आहेत बघा. आपत्ती म्हणजे काय? आता आपत्ती तुम्हाला मी सांगितलंच, आग लागली तर ती आपत्ती आली. काही ज्या कालामिटीज असतात त्या मानवनिर्मित असतात, जसं की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली तर ती मानवनिर्मित झाली, किंवा जंगलामध्ये आग लागते तर त्याला कधी कधी मानव सुद्धा कारणीभूत असतो आणि कधी कधी निसर्ग कारणीभूत असतो. त्याच्यानंतर आपत्ती म्हणजे नक्की काय, आपत्तीची व्याख्या काय आहे? बघा, आपल्याला ज्या नैसर्गिक घटनेमुळे धोका पोहोचतो, म्हणजे आपल्यावर कोणतं तरी संकट ओढवतं. पूर आला म्हणजे ही सुद्धा आपत्तीच झाली, यालाच आपत्ती असं म्हणतात. आता आपत्तीचे प्रकार आपण बघितलेले आहेत की भूकंप ही एक मोठी आपत्ती आहे. ती जीवितहानी करते किंवा वित्तहानी सुद्धा करते, म्हणजे वेल्थ आणि हेल्थ दोघांचंही नुकसान करते. त्याचप्रमाणे भूकंप म्हणजे आपल्याला माहीतच आहे की पृथ्वीच्या पोटामध्ये जो लाव्हारस आहे त्याची हालचाल वर खाली किंवा पुढे मागे होत असते आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट पृथ्वीवर होत असतो, तर ह्याला भूकंप असं म्हणतात. आता भूकंपाचे कोणकोणते परिणाम होतात आपण बघितलेलं आहे की भूकंप झाला तर भूस्खलन होतं किंवा जलाशयाची निर्मिती होते, किंवा समजा जमिनीचा एखादा भाग खाली गेला तर तिथे पाणी साचून राहतं, किंवा इतर रेल्वे ट्रॅक असेल तर रेल्वे ट्रॅक खालचं जर जमीन झिजली किंवा त्याला तडा गेला तर त्याच्यामुळे सुद्धा तिथे वाहतूक विस्कळीत होऊ शकते. म्हणजे असे बरेचसे प्रकार आहेत की भूकंपाचे ज्याच्यावर परिणाम होतात, आणि बरीचशी वित्तहानी सुद्धा होत असते आणि जीवितहानी सुद्धा होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता भूकंप या शब्दाची व्याख्या बघूया. भू म्हणजे काय तर जमीन, धरणी, आणि कंप म्हणजे काय, कंप म्हणजे हलणे, तर जमीन हलणे. आता बघा, 1993 साली सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये किल्लारी येथे भूकंप झाला होता. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं, घरं पडली होती किंवा जीवितहानी सुद्धा झाली होती. असे भूकंप जपानमध्ये नेहमी होत असतात, ज्वालामुखींचा उद्रेक होत असतो. आता तिथल्या गव्हर्नमेंटने त्यांची घरं जी आहेत ती प्लॅस्टिक किंवा फायबर पासून बनवलेली आहेत, त्याच्यामुळे तेवढं नुकसान तिथे होत नाही. पण आपला जो भाग आहे भारतामध्ये स्पेशली महाराष्ट्र, आपण ज्या राज्यात राहतो त्या भागात जास्त प्रमाणात भूकंप होत नाहीत. परंतु भूकंप झालाच तर त्याच्यापासून कसं वाचता येईल, त्याच्यासाठी कोणत्या केअर किंवा काळजी आपल्याला घ्यायला पाहिजेत याच्याविषयी आपण इथे बोलूया. आता बघा, भूकंप म्हणजे काय? भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे याच भूकंप म्हणतात. बघा, या लहरी ज्या असतात त्या जमिनीमध्ये सर्वकडे पसरत असतात आणि एका ठिकाणी त्या कलेक्ट होतात, जिथून त्या बाहेर निघतात तिथे त्याला त्याचा फोकस म्हणतात, म्हणजे नाभी म्हणतात. नाभीच्या बरोबर वरच्या भागात केंद्रक असतं. तर भूकंपामुळे भूपृष्ठाची काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते, मागे पुढे होतो किंवा वर खाली होते आणि त्याच्यामुळे काही भाग हादरतो. आपण बघतोय की स्लाइडवर 2 पिक्चर्स दाखवलेत बघा. इमारत पडताना दिसत आहे, भूकंप झाल्यामुळे त्याच्या खालचा भाग हलतो. आता ज्या इमारती ज्या आहेत ते बांधकाम करताना भूकंपरोधक केलं जातं. म्हणजेच आपण ते पुढे बघणार आहोत भूकंपरोधक बांधकाम म्हणजे काय. तर इथे बघा, बाजूला एक स्लाइड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला रस्ता, त्याला पूर्ण तडे गेलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे भूकंपामुळे पृथ्वीवर म्हणजे भूपृष्ठावर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात, हे आपल्याला या चित्रातून दिसते. बघा, पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठे भूकंप होत असतो. आपल्या पृथ्वीवर वर्षाला लक्षात घ्या 12,000 ते 14,000 भूकंप होतात.
तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र या भूकंप प्रवण क्षेत्रात येत नाही. झालाच कधी भूकंप तर त्याचं केंद्रबिंदू जे आहे ते कोयना डॅम इथे असतं सातारामध्ये. याचं कारण कोयना डॅम खूप खोल खणलेला आहे आणि तिथे भूपृष्ठ कवच जे आहे ते पातळ झालेलं आहे. तर भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राला सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर असे नाव दिलेले आहे. सेस्मोग्राफ म्हणजे एक अशी गोलाकार सायकल म्हणजे चक्र म्हणता येईल आपल्याला, ते फिरत असते आणि त्याच्यावर एक सुई असते ज्याच्यामध्ये शाई असते. जिथे भूकंप होतो तिथे जमीन हलते त्यावेळेला ती सुईवर खाली होते आणि त्याच्यामुळे पृथ्वी ह्याच्यावर त्या पेपरवर एक ग्राफ येतो, त्याला सेस्मोग्राफ असं म्हणतात. आपल्याला टेक्स्टबुकमध्ये 2 प्रकारचे सेस्मोग्राफ दिसतात, एक उभे आणि आडवे. तर भूकंपाची तीव्रता जे मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. आपण ऐकतो की अमुक ठिकाणी भूकंप झाला आणि रिश्टर स्केलवर त्याची नोंद 7.9 इतकी आहे किंवा 4.2 इतकी आहे. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा भूकंप मोठ्या तीव्रतेचा होता की छोट्या तीव्रतेचा होता. आणि लक्षात घ्या, हे भूकंप जर पाण्यात झाले तर सुनामी येते. आपल्याला माहिती आहे प्रचंड मोठ्या लाटा उसळतात आणि एवढ्या प्रचंड असतात की साधारण 18 ते 20 मीटर त्या लाटांची उंची असते. जावा आणि सुमात्रा इथे जे भूकंप झाले होते पाण्यामध्ये त्याच्यामुळे खूप नुकसान झालं होतं हे आपल्याला माहीतच आहे. तर अशा प्रकारे हे भूकंप जर मोठ्या प्रमाणात झाले आणि जास्त वेळ जर भूकंप होत असेल, भूकंप होताना तो काही तास वगैरे होत नाही, तो काही मिनिटांत किंवा सेकंद किंवा मिनिटांमध्ये होतो. याच्यापेक्षा जास्त झाला तर पृथ्वीवर हाहाकार माजेल आणि बरीचशी घरं त्याच्यात कोसळतील. तर आता आपण बघितलं की भूकंप मापनाची जी क्रिया आहे ती रिश्टर स्केलवर केली जाते. बघा, भूकंपाची कारणे आणि भूकंपाचे परिणाम आपण इथे बघणार आहोत. ज्वालामुखीचा उद्रेक आपल्याला माहिती आहे, आपल्या इथे फक्त अंदमान इथे जागृत ज्वालामुखी आहे, दुसरा कुठे ज्वालामुखी आपल्या भारतामध्ये नाहीये. तर ज्वालामुखीचा उद्रेक होतो. मोठ्या मोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण. बघा, पाण्याची वाफ किंवा ज्वालामुखी म्हणजे मेंटल जे आहे, पृथ्वीच्या भूकवचाच्या खाली मेंटल नावाचं एक आवरण चालू होतं आणि तिथे लावारस तिथून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. मोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण आपल्याला माहित आहे. आपण कोयना इथे महाराष्ट्रामध्ये मोठं धरण आहे ज्याच्या मार्फत आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर मिळत असते. तर ह्याच्यात पाण्याचा साठा जास्तीत जास्त व्हावा म्हणून ते खूप खोलवर खणलेलं आहे आणि त्याचा खूप मोठा ताण या पृथ्वीवर पडलेला आहे. खाणकाम, आता लोखंडाचं खनिज जर आपल्याला काढायचं असेल किंवा अल्युमिनियम काढायचं असेल तर खाणीतून काढावं लागतं आणि हे खाणकामामुळे पृथ्वीचा सरफेस पातळ झालेला आहे. जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणु चाचण्या, बघा आपला पोखरण येथे राजस्थान मधल्या या ठिकाणी आपण अणु चाचण्या घेतो. आपल्या पूर्वीच्या प्राईम मिनिस्टर जसे इंदिरा गांधी किंवा अटल बिहारी वाजपेयी यांनी या चाचण्या घेतल्या. या भूगर्भात म्हणण्यापेक्षा जमिनीच्या खाली घेतल्या जातात आणि त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर आघात होतो आणि म्हणून भूकंप होऊ शकतात. भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपते. आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते व ती वाफ कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते, तेव्हा भूकंप येतात. बघा, पृथ्वीवर पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर पाणी समुद्राकडे जातं आणि समुद्राकडे जात असताना जर समजा जमिनीला भेगा असतील त्यातून पाणी झिरपतं आणि झिरपल्यामुळे आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता आहे. त्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते आणि कुठून ना कुठून ती बाहेर येते आणि बाहेर येण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे भूकंप होतो. आता भूकंपाचे परिणाम काय आहेत बघा. मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी होते. म्हणजे जे पाळीव प्राणी आहेत ते समजा गोठ्यामध्ये बांधलेले असतील तर तो गोठा त्यांच्या अंगावर पडून, त्यांच्या शरीरावर पडून पाळीव प्राण्यांची हानी होऊ शकते. मनुष्यासह इतरही वन्यजीव याच्यामध्ये मृत्युमुखी पडू शकतात. मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. विजेचे खांब, पाईपलाईन्स, घरे, इमारती, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. म्हणजे परत एकदा हे पूर्ण स्ट्रक्चर उभारावं लागतं. वित्तहानी होते. अशा प्रकारे मोठं नुकसान होतं. जैव विविधतेचे नुकसान होऊन परिसंस्था धोक्यात येते, म्हणजे बायोडायव्हर्सिटी. बघा, बरेचसे प्राणी ह्याच्यामध्ये नष्ट होतात. भूकंप झाल्यामुळे त्यांच्या अंगावर काही झाडं पडू शकतात किंवा काही मलबे पडू शकतात आणि त्याच्यामुळे ती बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. नद्या नाले यांचे प्रवाह बदलतात. मध्ये मलबा पडल्यामुळे किंवा त्याच्या भेगा निर्माण झाल्यामुळे
नदी किंवा नाल्यांचा प्रवाह बदलून जातो. शहरी भागात आग लागण्याचा धोका असतो. समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास सुनामी लाटा निर्माण होऊन किनारपट्टीच्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला ह्याच्यापूर्वी दिलेलंच आहे. भूमिगत जलपातळी वर खाली होते. भेगा पडल्यामुळे काय होतं तर पाणी खाली जातं, म्हणजे तिथली जलपातळी वर खाली होण्यास भूकंप हा कारणीभूत आहे. बघा, भूकंप जर झाला तर आपल्याला काहीतरी प्रिकॉशन घ्यावे लागतात, कारण ही नैसर्गिक आपत्ती आहे, नॅचरल कॅलॅमिटी आहे, त्यामुळे ती कधी होईल ते आपण सांगू शकत नाही. जर समजा आपण चालत्या वाहनात असू तर किंवा घराबाहेर असू तर काय करावं? सुरक्षित ठिकाण पाहून लगेच आपलं वाहन आपण थांबवावं आणि गाडीतच बसून राहावं, जेणेकरून इमारती किंवा झाडे किंवा विजेचे खांब आपल्या अंगावर पडणार नाहीत. आता भूकंप होत असेल त्यावेळी काय करू नये त्याविषयी बघा. इथे बहुमजली इमारतीमध्ये लिफ्टचा वापर करू नका, कारण इमारतीमध्ये लिफ्ट मध्ये जर अडकलो आणि वरून जर बिल्डिंग लिफ्टवर पडली तर त्याच्यामध्ये आपण मरून जाऊ, आणि म्हणून लिफ्टचा वापर करायचा नाही तर जिना वापरायचा आहे, जेणेकरून खाली काही धोका असेल किंवा वर काही धोका असेल तर आपण त्या ठिकाणी थांबू शकतो. एका जागी अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका. शरीराची थोडीफार हालचाल करा. आपल्या शरीराची आपल्याला हालचाल करावी लागेल, अन्यथा आपण आखडून जाऊ. भूकंपानंतर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते. लाईट चालू असेल, वीज चालू असेल तर शॉर्ट सर्किट होऊ शकतं आणि आग लागू शकते. हे टाळण्यासाठी घरातील मेन स्विच दक्षतापूर्वक बंद करा. पण मेन स्विच बंद करताना महत्वाची काळजी काय घ्यायची आहे की मेणबत्ती, कंदील किंवा काडेपेटी अशी जिथे आग असते अशा गोष्टींचा वापर न करता हातात बॅटरी घ्या किंवा टॉर्चचा वापर करा. शक्य असेल तेवढ्या गोष्टी आपल्याला करता येतील, कारण भूकंप होतो त्यावेळेला तो आपल्याला सांगून होत नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे, नॅचरल कॅलॅमिटी आहे, म्हणून आपल्याला योग्य खबरदारी घ्यावी लागते. बघा, भूकंपात घ्यावयाची दक्षता. भूकंपाच्या वेळी तुम्ही घरात असाल तर सैरावैरा न पळता आहे त्याच जागी शांत उभे राहावे, म्हणजे इकडे तिकडे पळू नये. आहे त्या ठिकाणी शांत उभं राहावं, जमिनीवर बसावं किंवा टेबल आणि पलंग जर असेल तर हे बेटर आहे. त्याच्या खाली आपण स्वतःला झाकून घ्यावं, जेणेकरून वर काही पडलं तर त्याला आधार म्हणून आपण टेबलाच्या खाली राहू शकतो. आणि त्या आपण बघितलेलंच आहे की चालत्या वाहनात असू किंवा घराबाहेर असू तर आपल्याला तिथेच थांबायचं आहे, बाहेर यायचं नाही. किंवा मोकळ्या मैदानात आपल्याला जर शक्य असेल तर आपण तिथे येऊ शकतो. तिथे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होत नाही. आता सांगितल्याप्रमाणे बघा, घरातले मेन स्विच किंवा लिफ्ट वापरायची नाहीये किंवा जिना वापरायचा आहे. अवघड स्थितीत बसायचं नाहीये. शरीराची हालचाल आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपण आखडून जाणार नाही, आणि बॅटरी किंवा टॉर्चचा वापर करायचा आहे. आता बघा, भूकंपरोधक इमारती. या सेशनच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की आताच्या ज्या इमारती आहेत त्या भूकंपरोधक असतात. त्या कशा करतात तर जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही. अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामे म्हणतात. म्हणजे जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तर तिथे काहीही धोका पोहोचत नाही. म्हणजे खोलवर असेल तर तिथे धोका पोहोचत नाही. तर अशा प्रकारे ही मर्यादा ठेवून इमारत बांधावी, असं काम हल्ली सर्व बिल्डर्स करत आहेत. आता बघा, भारतीय मानक संस्थेने, म्हणजे हे गुणवत्ता जिथे बघितली जाते ती मानक संस्था, यासाठी काही कोड बनवले आहेत. IS 456, IS 1893 आणि IS 13920. हे भूकंपरोधक बांधकामात प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते आणि ह्या IS कोडचा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनमध्ये भूकंपाविषयी जाणून घेतलं. भूकंप म्हणजे नक्की काय, भूकंप होतो कसा, भूकंप झालाच तर आपण कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यायची आहे, किंवा इमारतीमध्ये असताना लिफ्टचा वापर करायचा नाहीये तर जिन्याचा वापर करायचा आहे, हे सुद्धा आपण बघितलं. त्याचप्रमाणे सुनामी म्हणजे काय, समुद्र तळाशी जर भूकंप झाला किंवा समुद्रात भूकंप झाला तर तिथे धरणी हलताना मोठ्या लाटा निर्माण करते आणि त्याच्यामुळे किनाऱ्यावर फार मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते, हे सुद्धा आपण बघितलं. त्याचप्रमाणे भूकंपरोधक इमारती बांधताना कोणत्या प्रकारची काळजी बिल्डर्स घेतात त्याविषयी आपण जाणून घेतलं. धन्यवाद.